इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या टॉपिक्सवर चर्चा करणार आहोत आणि हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये सर्वच विद्यार्थी आले. त्यामध्ये सर्वात जास्त विशेष म्हणजे जे विद्यार्थी एम-पी-एस-सी क्लर्कची तयारी करत आहेत आणि तसेच जे विद्यार्थी भविष्यामध्ये न्यायालयाची तयारी करणार आहेत. यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ खास तयार केलेला आहे. तर यामध्ये आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला माहीतच आहे, कोर्टाची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया ही शॉर्ट लिस्ट पद्धतीनुसार राबवली जाते. आता या शॉर्ट लिस्ट पद्धतीमध्ये बरेच विद्यार्थ्यांचे नाव येतात आणि बरेच विद्यार्थ्यांचे नाव येत नाहीत. उदाहरणार्थ मुंबई उच्च न्यायालयाचा जर आपण विचार केला 1,00,000 विद्यार्थ्यांचे फॉर्म गेले होते. त्यामध्ये केवळ त्यांनी 4,000 लोकांचे फॉर्म काय केलेले सिलेक्ट केलेले आहेत. बाकी लोकांचे रिजेक्ट केलेले आहेत. असं प्रत्येक म्हणजे ज्यावेळेस न्यायालयाची भरती निघेल, त्यावेळेस ही शॉर्टलिस्ट पद्धत राबवली जाते. आता या शॉर्टलिस्ट पद्धतीमध्ये बरेच विद्यार्थ्यांचे असं असते, की हुशार विद्यार्थी असून सुद्धा त्या ठिकाणी ते शॉर्टलिस्ट होत नाहीत. तर शॉर्टलिस्ट होण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आणि पात्रता आपल्याजवळ असली पाहिजे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. ही माहिती जे विद्यार्थी नवीन आहेत, नुकतीच त्यांची डिग्री झालेली आहे, पी-जी झालेली आहे किंवा जे विद्यार्थी 12वी आता नुकतीच 12वी झालेले फर्स्ट इयरला आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, की आपल्याला जर तुम्हाला भविष्यामध्ये पुढे एम-पी-एस-सी क्लर्क आणि जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करायची असेल, तर तुमच्या स्वतःजवळ कोणकोणत्या पात्रता असणे अत्यंत आवश्यक असते. आता यामध्ये जर आपण एम-पी-एस-सी क्लर्कचा विचार केला, तर तुम्हाला शॉर्टलिस्ट वगैरेची काही गरज नसते. डायरेक्ट एम-पी-एस-सी थ्रू परीक्षे थ्रू जावे लागते. परंतु फायनल एक्झाम तुम्हाला जी असते, ते टायपिंग या प्रोसेसवरून तुम्हाला गेल्याच्या नंतरच तुमचा फायनल हा रिझल्ट येतो. त्याच्यासाठी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला टायपिंगची गरज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा शॉर्टलिस्ट होण्यासाठी सुद्धा टायपिंग अत्यंत महत्त्वाची आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण विचार करू एम-पी-एस-सी क्लर्क. आता एम-पी-एस-सी क्लर्क्समध्ये तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल, फॉर्म भरायचा असेल, तर या ठिकाणी तुम्हाला मराठी 30 असेल तरी चालते आणि इंग्रजी 40 असेल, हे 2 सर्टिफिकेट इंग्रजी 30-40 आणि मराठी 30 हे सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक काढून घ्यावे लागणार आहेत. कशासाठी? एम-पी-एस-सी क्लर्क या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला हे 2 सर्टिफिकेट 100% काढावेच लागणार आहेत. त्यानंतर पुढची प्रोसेस. पुढचा प्रश्न राहिला जिल्हा न्यायालय भरतीसाठी. ही भरती थोडीशी मोठी असते, किचकट असते. बऱ्याच विद्यार्थ्यांना काही समजत नाही. फॉर्म भरायचाही समजत नाही. कोणत्या पात्रता आपल्याजवळ असले पाहिजे ते पण कळत नाही. तर या विद्यार्थ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पहा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये तुम्हाला जर शॉर्टलिस्ट व्हायचं असेल, तर उच्च पात्रता यामध्ये गृहीत धरली जाते. उच्च पात्रता. ज्या विद्यार्थ्यांची उच्च पात्रता असेल, आता उच्च पात्रता म्हणजे या ठिकाणी पी-जी लेव्हल असेल, मास्टर डिग्री असेल, असे विद्यार्थी. असं नाही की फक्त मास्टर डिग्रीवाल्यालाच ते शॉर्टलिस्ट करतात असंही नाही. ज्यांची डिग्री आहे त्या विद्यार्थ्यांना देखील ते काय करत असतात शॉर्टलिस्ट करत असतात. आतापर्यंत तर त्यांचे निकष आपल्याला कळालेच नाही, की कोणत्या बेसवर ते शॉर्टलिस्ट करतात. परंतु काही विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आपण सांगू शकतो, की ह्या बेसवर त्यांनी काय ती पात्रता आपल्याजवळ असली पाहिजे. ते पण सांगू शकत नाही, की या बेसवर ते आपल्याला शॉर्टलिस्ट करतात. परंतु ती पात्रता आपल्याजवळ असली पाहिजे, तर आपण काय आहोत सिक्युअर आहोत. आता यामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये क्लर्क या पदासाठी तुम्हाला शॉर्टलिस्टेड होण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या जवळ पी-जी असणे म्हणजे मास्टर डिग्री असणे अत्यंत आवश्यक असते. उदाहरणार्थ तुमचं जर बी-ए असेल तर एम-ए ही मास्टर डिग्री आहे. बी-कॉम असेल तर एम-कॉम आणि बी-एस-सी असेल तर एम-एस-सी ही मास्टर डिग्री आहे. ही सुरुवातीला तुमच्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट देखील तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. तसेच टायपिंगचा जर विचार केला तर टायपिंग ही तुमच्याजवळ 60 पर्यंत जर असेल, तर सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे 100% तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येते. 60 म्हणजेच याचा अर्थ असा आहे, की इंग्रजी 30, 40, 50 आणि 60 हे 4 सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. असं नाही की 60 वाल्याचंच नाव येते, बाकीचं येत येत नाही असं बी नाही. परंतु सिक्युअरसाठी सांगत आहे, की मिनिमम तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही या ठिकाणी सर्व टायपिंग्स काय करा, परीक्षा पास व्हा स्वतः. त्याच्यानंतर राहिला विषय मराठी टायपिंगचा, तर मराठी टायपिंग तुमच्याजवळ 30 असेल तरी चालते, परंतु 40 असेल तर बेटर. 30 असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी 100% काय होऊ शकता, पात्र होऊ शकता. काहीच त्याच्यामध्ये विषय नाही. आता मराठी या टायपिंगचा विषय फक्त आपल्याला कुठे येतो? डिस्ट्रिक्ट लेव्हलला जर भरती निघाली, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त मराठी टायपिंगला हे काय करत असतात, भर देत असतात. तर ह्या सर्व गोष्टी झाल्या टायपिंगबद्दल. आता मित्रांनो, अजून न्यायालयाची भरती मोठी निघणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी अगोदरच डॉक्युमेंट तयार करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जे बरेच विद्यार्थी हे शॉर्टलिस्टपासून मुकलेले आहेत. त्याच्यामुळे शॉर्टलिस्टपासून तुम्ही परत दूर जाणार नाही, यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे.
तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, तर नक्की तुमच्या मित्राला Facebook, WhatsApp, Instagram जेवढे काही सोशल मीडिया आहेत, त्या सोशल मीडियावर सेंड करा. तसेच आपल्या Telegram या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सबस्क्राईब करा. तसेच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.